नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या नावाने विविध योजना खाणाऱ्याची राज्यामध्ये काही कमी नाही आहे। या संबंधी आपण सविस्तर असा एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, शेतजमीन नसतानाही पीक विमा काढला जातो। शेतकऱ्याची संमती न घेताच परस्पर विमा प्रस्ताव देखील दाखल केले जातात। महापालिका, नगरपालिका, औद्योगिक क्षेत्रातील बिगर शेती जमिनीचा ही सुद्धा विमा उतरवला जातो आणि सातबारा असलेल्या क्षेत्रापेक्षाही जास्त जमीन दाखवून सुद्धा विमा काढला जातो। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याच्या नावाने ही विम्याची योजना लाटण्याचाच प्रकार आहे। मित्रांनो, आता ही बातमी बघा। पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्याच्या नावाने बनावट विमा प्रस्ताव सादर केल्याबद्दल राज्यातील 11 सार्वजनिक सेवा केंद्राचे म्हणजेच CSC केंद्राचे परवाने रद्द करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, की शेतकऱ्याच्या नावाने बनावट पद्धतीने पीक विमा काढण्यात राज्यातील CSC केंद्र अग्रेसर आहे। विमा योजनेसाठी खरीप हंगामात केवळ 1 रुपयात पीक विमा काढण्याची जी सुविधा राज्य शासनाने दिली होती, या योजनेसाठी 1,70,00,000 अर्ज आल्यामुळे देशात सर्वाधिक प्रतिसाद मिळालेली ही पीक विमा योजना होती आणि याच योजनेचा फायदा घेत बोगस शेतकरी नोंदीने देखील पीक विमा भरला गेलेला आहे। विमा योजनेमुळे राज्यामध्ये 113 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते। योजनेसाठी अर्ज भरण्याची जी ऑनलाईन सुविधा शेतकऱ्यांना देण्यात आली होती, तरी बहुतेक शेतकरी सेवा केंद्रात जाऊन अर्ज सर्वसाधारण भरत असतात शेतकरी मित्रांनो। आणि शासनाकडून प्रत्येक अर्जासाठी केंद्र चालकाला 40 रुपये सेवा शुल्क दिले जात होते आणि CSC केंद्रवाले शेतकऱ्याकडून 100 ते 200 रुपये सुद्धा घेत होते। सेवा केंद्रामधून खोटे अर्ज भरले जात असल्याची कुणकुण कृषी विभाग किंवा विमा कंपन्यांना होती। त्यामुळे संयुक्तपणे राज्यभर चौकशी करण्यात आली आणि या माध्यमातून कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात जवळपास 8,916 विमा प्रस्ताव बनावट भरण्यात आले आहेत। या प्रस्तावाद्वारे 48,000 हेक्टर जमीन विमा सुरक्षित असल्याचे दाखवण्यात आले। या बोगस प्रस्तावापोटी शासनाला जवळपास 38,56,00,000 रुपयाचा विमा हप्ता भरावा लागणार होता, तो चौकशी अंती थांबला गेलेला आहे।